शिवसेनेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे आपल्या सोबत आहेत. राज्यसभेवर त्यांची खासदार म्हणून नियुक्ती झाली आणि नियुक्ती पत्र घ्यायसाठी ते आज विधान भवनामध्ये आले होते. आपण पाहतोय बघा या ठिकाणी 9 डे ऑफ मार्च 2026 डिक्लेअर्ड श्री वाघमारे डॉक्टर ज्योती नागनाथ स्पॉन्सर्ड बाय शिवसेना अशा स्पष्टपणे लिहिलेलं आहे. रिटर्निंग ऑफिसरची सही पण आहे. आणि ताई किती आनंदाचा दिवस आहे खरं तर. आणि आई बाबांसहित तुम्ही या ठिकाणी पोहोचलायत. वडील तुमचे पॅन्थर राहिलेले आहेत. काय भावना आहेत? खूप आनंद आहे. इतका आनंद आहे की तो शब्दामध्ये सांगता येत नाहीये. पण आज आई वडिलांचे कष्ट, त्यांनी ज्या पद्धतीची शिकवण अगदी लहानपणापासून शिवछत्रपतींच्या विचारांची, बाबासाहेबांच्या विचारांची दिली, त्याच्यामुळेच हा प्रवास सोपा होऊ शकला. आज विशेष करून महाराष्ट्राचे लाडके भाऊ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ज्यांनी नेहमीच मला लढाईला प्रेरणा दिली, बळ दिलं, ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, अतिशय तरुण, तत्पर, तडफदार आणि अभ्यासू खासदार, यांचं मनापासून मी आभार मानते. शिवसेनेचे सर्व सन्माननीय मंत्री महोदय, सर्व आमदार, खासदार आणि विशेष करून आमची शिवसेना महिला आघाडी सर्व नेते, उपनेते यांचंही मनापासून आभार, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभे राहिलात. आणि आज खऱ्या अर्थानं इतका आनंद होतोय की हा प्रवास इतका सोपा नव्हता. म्हणजे सोलापूरच्या एका लेकीचा, म्हणजे जी निवेदिका, पत्रकार, वक्ता, प्राध्यापिका, तिथून शिवसेनेची प्रवक्ता आणि त्याच्यानंतर आज राज्यसभेचं खासदार, मला वाटतं की हा सर्वसामान्य कुटुंबियांच्या आयुष्यातला हा सुवर्णक्षण आहे. आणि हा आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यामुळे पाहता आला. त्यांचं मनापासून आभार. नक्कीच मी तुमच्या आईकडे जाणार आहे. आई, मुलगी शिकली, प्रगती झाली म्हणावी. हो, कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंद वाटतोय. काय आठवणी आहेत मुलीच्या? लहानपणी मस्ती करायचं खूप. काही नाही, फक्त शिकायची तिने, मस्ती करायची नाही, कोण मैत्रिणी नाही, कोण नाही तिला, फक्त पुस्तक आणि तिने जेवताना, चहा पिताना एवढे कागद असलं तर पण तिने वाचतच बसायची. एवढं खूप आहे माझी मुलगी. वाटलं होतं मुलगी राज्यसभेवर खासदार म्हणून? स्वप्नात पण वाटलं नव्हतं आम्हाला. आम्ही कधी एवढं मोठं मुंबई बघितले नाही आम्ही. आमच्या मुलगीमुळे इथपर्यंत आलो आम्ही. खूप आनंद होत आहे, डोळ्यात अश्रू पण येते. एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना एवढं मोठं आभार म्हणते आम्ही. बस एवढंच बोलते मी. नक्कीच. वडील आहेत, वडील पॅन्थर राहिलेले आहेत. सावित्रीची लेक पोहोचली आज राज्यसभेवर, कसं वाटतंय? भयंकर आनंद वाटतंय. माझी मुलगी इथपर्यंत मजल मारते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत आलेलं आहे. परंतु त्याने लहानपणापासून अभ्यास होती, लहानपणापासून वाचनाचा आवड होता आणि भाषण करायला तिसरी चौथीला सुरुवात केली. शाळेमध्ये भाषण लिहून देताना शाळेमध्ये भाषण करायचे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, बाबासाहेब आंबेडकरांच्या, कुणाकुणाच्या महामानवांच्या जेव्हा जेव्हा जयंत्या याच्या त्या वेळेला भाषणाला त्यांनी सुरुवात केली होती, भाषण करत होते. तेव्हा सुद्धा मी जायच्या त्याच्या मागा शाळेमध्ये भाषणामध्ये सर्वांच्या प्रतिसाद मिळायच्या. तेव्हा तिथूनच आज इथपर्यंत आलेलं आहे. हे विधान भवन मी नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा बघितलं नव्हतं. आज माझ्या मुलीच्या कृपेने, एकनाथ शिंदे साहेबांच्या कृपेने, आशीर्वादाने, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने एवढं मोठं ठिकाण मी बघायला मला भेटलेलं आहे. एवढंच मी त्यांचे अभिनंदन करून एवढंच बोलतो. लहानपणी ताई भाषणच करायचं फक्त, की आणखी काय तुम्ही त्यांना शिकवायचे आहात? कारण लहानपणी दिलेला जो भाषणाचे जे धडे आहेत ते मोठ्यापणी येऊन आता कामी आलेत असं म्हणावं. मी पेपर मला वाचनाचा आवड होता. मी 5-5, 4-4, 5-5 कामगार कल्याण मंडळामध्ये पेपर राहायचे. घरात पेपर घ्यायची परिस्थिती नव्हता. मग तिथे जाऊन मी 1-2 तास पेपर वाचन करायचं. त्याच्यामधलं चिंतन, विचार, मंथन, सुविचार, विचार असे कात्रण आणून मी मुलीला त्याच्यामधले 1-1, 2-2 ओळ जोडून द्यायच्या. भाषण सर्व लोक लिहून देते शाळेमधले ते जोडून द्यायचे. मग ज्योतीने ते माझ्या मुलीने ते सर्व बरोबर करून त्याला कॅल्क्युलेशन करून भाषणाला जोडून भाषण करायचे. भाषणामधून जिथे जिथे वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद आणि ज्या महाविद्यालयामधून सुद्धा जे बक्षिसे मिळायच्या त्याच्यातून माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला आधार द्यायचे, मदत करायची. तिथून माझ्या संसार सुरुवात आहे. माझ्या मुलीमुळे आज मी एवढा आनंद आहे. मला काय पुढं बोलायला सुचत नाही, एवढंच मी बोलतो. थँक्यू, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.
तर आपण कॉलेजचे बघा, हे सगळे कॉलेजचे मित्रमंडळी आहेत, सगळं कुटुंब आहे ज्योतिताईंचं, जे आज त्यांच्या सोबत आहे. ताई खासदार झाले त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकतोय. कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.